गाईस ही गाडी झाली आता पंक्चर. आम्हाला रानात जायचंय पण आता चाललो आम्ही पंक्चर काढायला. चाललो इथेच यांच्या गावातच आहे दुकान पंक्चरचं. चला पंक्चर काढू. काय माग बसलास? अरे हवा रे थोडीशी कमी दिसते काय? हा नाही चालतंय येतो चालत. गाईस ही आहे ना पप्पाची माझ्या सगळ्यात फर्स्ट बाईक आहे. जेव्हा कोणाकडेच बाईक नव्हती तेव्हा गावामध्ये सगळ्यात अगोदर पप्पाने बाईक घेतली होती. ती ही बाईक आहे. नंतर यांना दिली, ती इकडं आली आणि ती अजून पण आहे ओकेमध्ये बाईक. थोडं खर्च केला ना 5-10 हजार रुपये एकदम नवीन होऊन जाईल. चांगला डेव्हलप आहे यांच्या गावामध्ये. हॉस्पिटल आहे, पंक्चरचे दुकान आहे, मोबाईल शॉप आहे, किराणा स्टोअर आहे, मेडिकल्स आहेत, सगळं आहे यांच्या गावामध्ये. रेडे गाव आहे, मस्त डेव्हलप गाव आहे. चांगलं चिकन विकन सगळं गावातच भेटतं. आणि आमच्या गावात काय ना भेटत. कम्पेअरच करतोय आल्यापासून मी, कारण सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट नेटवर्क. इथे 2 टावर आहेत, मस्त 5G चालतंय सगळं. मग काय आता काय सांगू, माझं दुःख वेगळं आहे गाईस. ब्लर झालं मागे. हे बघा सिस्टम बघा आयफोनचा, बघा ब्लर झाला आता नॉर्मल. नाईस. ओके मस्त मंदिर आहे इथं. तर बघा मस्त सगळं इकडे ह्या साईडला हे रेडेगाव, म्हणजे ज्यांनी विजिट केले त्यांना हे माहीत असेल इकडे सगळं इथलं. पण आम्हाला येऊन 2 दिवस झाले. 2 दिवसापासून तो पण येतोय माझ्यासोबत शेतात. बस कालच्या दिवस सकाळी नव्हते गेले, आम्ही रात्री गेलते. व्हिडिओ बघितले तर मी रात्री काल जाऊन आले. आता परत जायचं जेवण करून, बकऱ्यांना चारायचं सगळं वगैरे करून मग परत वापस यायचं आणि लाडूला दवाखान्यात घेऊन जायचे. सर्दी झाली खूप लाडूला. घरोघरी पाणी आले. हे बघा इथं विहीर आहे, पहिले विहिरीतून ह्या पाणी घेऊन जायचे आणि इथं फिल्टर आहे या साईडला. आणि इकडे मामा विहिरीत पाणी बघा. बकऱ्यांना तो चारायला परत पाला तोडतात बघा. राहुल मामा चालला वर झाडावर. खूप मेहनत आणि कष्ट सुरू आहे तिकडं बघा बकऱ्यांसाठी. कारण आमच्या तिघांच्या हवाले ह्यो पण शाळेत आज प्रेझेंट देऊन आलाय, मुख्याध्यापकाला भेटून आलाय. कारण घरी थांबावं लागणार आहे. भर आहे गोणीत भर सगळं. येऊ गेला बघा झाडावर. अरे वा शाबाश. जेवढं येईन तेवढंच तोडून बाकी चल घरी. ना घरी नाही, चल रानात बस झालं. बाकीचं नंतर गवारमध्ये सोडून देऊ आम्ही बकऱ्या. चला जाऊ आता. A few moments later. टेक्निक लावली आणि एक खेचायची, तोडायचं आहे. याच्यात दगड टाकलाय अडकून आणि खेचतोय बघा. आणि दगड निष्ठाला तर असं नको थांब, मी खेचतो. थांब हळूहळू. मेहनत केलेली हे फांटी तोडलेली आम्ही. आता जाऊ बस झालं बकरांसाठी एवढं. पडलो मी थोडासा. दगडांनी काम केलं भारी. चल बकरांचे पोट भरायचे. लोकेशन बघा. त्याला मला तुला जाताना दिसून कडून आणले तर बघा बकऱ्या झाल्या खुशम खुश. ऐसा कैसा. हा बघा इथं आज लागला एक गाव, इथं एक लागला एक गाव. इथं पुढं इथं. Okay guys, all work is done and now we can go home now peacefully. Okay, chalo, let's go. Bye guys, take care. खूप सारं काम आहे, त्यात व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही. त्यांना पण बिझी काम वगैरे करत आहे, सगळे घरातले भांडे वगैरे धुणे. सो इट्स अ टफ टाइम, सो प्लीज प्रे. ओके चला बाय. इंग्लिश नाही जमत मला एवढे. या साईडने घे पहिला गेअर. अरे घे. चलो व्हेरी गुड. झाला 5 झाला. A few moments later.
मी आलो इकडे हॉस्पिटलला गाईस. मी आणि मामा लाडूला घेऊन आलोय. तिला सर्दी झाली जास्त जरा आणि थोडंसं पोट पण दुखत होतं. रात्री 12 वाजता रडत होती. 2 दिवस झालं रडते येते. त्याच्यामुळं आज तिला दवाखान्यात घेऊन आलो. म्हणजे रडते, बाथरूम करते आणि मग झोपते. बाथरूम झाल्यावरच त्यासाठी आम्ही आता गाईस डॉक्टर येण्याची वाट बघतोय. 4:30 वाजता येणारे डॉक्टर. आता 4 वाजलेत. शांत बसासाठी चिप्स दिले. फेकू नको बा. आम्ही बघा सध्या इथे आहेत इस्लामपूरला. जिल्हा परिषद केंद्र शाळा इस्लामपूर. शाळेत वाजतोय काहीतरी तर नाचते. नाच नाच ना. ए नाच इकडे इकडे नाच नाच. गाईस आम्ही वॉकवर आलेत बघा. जेवण वगैरे राहिलेत आमचे. आणायला जायचे दुकानात. गाव ना बघितलं त्याला. गाव फिरवतोय मी प्रज्ञा आणि राहुल मामा आहे. ते काय चाललोय. कौन सा पॅरागॉन ब्रँडेड चप्पल आहे हो. फोटो काढू का. पेट्रोल टाकतात गाईस. आम्ही नात्यापुत्याला आलोत. काहीतरी कागद काम होतं. रात्री 9 वाजलेत. चलो घरी आता. बाय. गाणे कुठं जरी वाजले तरी डान्स थांबला नाही पाहिजे. दमली ती रे. दमली यार पासून नाचते पोरगी. कसा डान्स आहे बघा. कोणाला शिकवलं नाही काय नाही. आपल्या मनाचा डान्स आहे बघा. अरे बापरे. नाचा चला नाचा. आता इले झोपणार आहे. थकून झोपणार आहे. बाय गाईस. आता झालं बंद झालं. हा The next day. गाईस आता किती वाजले. दुपारचे मे बी 1 वाजला असेल. सकाळीच्या 8 वाजल्यापासून आम्ही आले. सॉरी 9 वाजल्यापासून रानामध्ये. दारे धरणं सुरू आहे. मामा काका मी. मस्त छान वातावरण बघा. ते तिकडं राहुल मामा. प्रॉपर सगळी कामं ऑलराऊंडर. मिस्टर ऑलराऊंडर. मस्त पाणी चाललंय बघा. किती भारी वाटते. सिनेमॅटिक. दिस इज छान नेचर. चला आता जेवायचा टाईम झाला. आता जेवून घेऊ. ब्लॉग करायला वेळ भेटला नाही आहे.
भेटतच नाही. आता दीदीला सकाळीच फोन केला, तर म्हणे 2 दिवसात डिलिव्हरी होऊ शकते डॉक्टर म्हणे. तिला 9 महिने 3 का 4था दिवस, आज 3रा का 4था, 9 महिने 9 दिवस जर घेतले नवीन वर्षातच डिलिव्हरी व्हायच्या मागे. बघू काय होतं, लेट्स सी. तुम्ही सगळ्यांनी कमेंट केलेत मुलगा होईल मुलगा होईल, त्याखाली मम्मीची पण कमेंट आहे मुलगा होईल असं. लेट्स सी काय होतं. होप सो सगळं व्यवस्थित हो, पार पडो. ओके चला बाय, जेवून घेऊ. गाणं ऐकत बंको भैया झालं, चला उठा. चला आता घरी जाऊ.